नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आता हे 2 दिवस आहेत ना, हे फिरायचे व्लॉग्स असणार आहेत. आणि मी चालली आहे कुठे, तर आपले मॉन्सून जे प्लेसेस असतात ना तिकडेच चाललोय. पण कुठे प्लेस असणार आहे व्हिडिओच्या एंडलाच तुम्हाला समजेल. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जाम मजा मस्ती येणार आहे. आणि आज आम्ही चक्क 4 व्हीलर न घेता आम्ही चाललेलो आहोत. कुठल्या गाडीने तुम्हाला दाखवते, थांबा. तर आज आपला ट्रॅव्हल पार्टनर आहे रॉयल एनफिल्डची आपली हंटर 350. आज आपली रॉयल ची हंटर 350 ने असणार आहे. आणि बघूया कसं काय पोहोचतोय आणि कसा काय प्रवास होतोय. तर माझा पहिलाच अनुभव आहे बाईकने कुठेतरी प्रवास करायचा आणि छानपैकी मजा येणार आहे. तर चला, स्टे ट्यून आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. खूप छान आणि ऑसम प्लेस असणार आहे. तर मंडळी, पाऊस पण जोरात सुरू झालेला आहे आणि आम्ही थांबलो वज्रेश्वरी फाट्याला, कारण का तिकडून नालासोपारावरून दादा, ताई, आरती, भैया सगळे येत आहेत, ऑन द वे आहेत. त्यांचाच वेट करत आम्ही थांबलोय वज्रेश्वरी फाट्याला आणि इथूनच आपल्या पुढची जर्नी स्टार्ट होणार आहे. तर 6चा टायमिंग सांगून 8 वाजता येणारी लोक इकडे 2 आहेत. तर चला जाऊया पुढे. चला निघा, आम्ही पण येतो. आणि इकडे आमचे हे, तर चला. तर चला मंडळी, सुरुवात झालेली आहे आपल्या ट्रिपला आणि जाम मजा मस्ती येणार आहे. असेच कनेक्टेड राहा. पाऊस बऱ्यापैकी थांबलाय, मगाशी आलेला तो. आम्ही थांबल्यात नाश्ता करायला. घरातून सँडविच बनवून आणलेत ताईने. कॉर्न सँडविच बनवलं ताईने. आता आम्ही ते खातोय आणि मग आम्ही असं निघू. छान झाला प्रवास इथपर्यंत. अजून बाकी आहे आम्हाला जायचं बरंच. तर चला, आता हा रोड तर खूप छोटा होता, इथून जायचं होतं पण हा छोटा होता. आता आपण इथून जाऊया. हा जातो सरळच रस्ता डायरेक्ट नाशिक हायवे. चला. तर हायवेला लागायच्या आधी म्हटलं थोडंसं नाश्ता करून घेऊया परत एकदा. तर आता आम्ही थांबलो वडापाव आणि चहा पिण्यासाठी. नाशिक हायवे आता 2 मिनिटाच्या अंतरावरच आहे. तिकडे आता हे स्टॉल आहे वडापावचं आणि तिथेच म्हटलं तर जरा नाश्ता आणि चहा लगेच पिऊया आणि रिफ्रेशिंग होऊन पुढे जाऊया. तर आता वडापाव आलेत गरम गरम आणि इथे जोक झालाय. आणि चला आता वडापाव खाऊया. मस्त इथे ठेचा आहे आणि गोड चटणी आहे. तर मंडळी, छान असा गरमागरम असा चहा सुद्धा आला. आता चहा पिऊया आणि पुढची जर्नी स्टार्ट करूया. तर मंडळी, कालच एकाने राहुल माळे म्हणून कमेंट केली होती की ह्या कोकणी कपल ब्लॉगवरती अंकिश जगताप यांनी एंट्री करावी म्हणून त्यांनी बोलला पाहिजे. तर मी त्याची रिक्वेस्ट ॲक्सेप्ट करतो. आणि आता आपण इथे नाश्त्यासाठी थांबलो होतो. मस्त असे वडापाव खाल्लेत आणि चहा प्यायलोय आणि भारी वाटतं आता. आणि आता चला जाऊया पटापट पुढे, कारण का बराच पल्ला गाठायचा. चला. ओके. तर मंडळी, आता कसारा घाट स्टार्ट होत आहे आणि इथून आता कसारा घाट स्टार्ट होतो. तुम्ही बघू शकताय. मस्त एकदम निसर्गरम्य असा कसारा घाट आहे. तुम्हाला माहितीच असेल ऐकून. तो आम्ही आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो की सध्या कसारा घाट निसर्गाने फुललेला आहे. तो कसा दिसतो हे आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा. तर मंडळी, आता आम्ही पोहोचलो आमच्या लोकेशनला आणि आमचं लोकेशन आहे इगतपुरी. आणि खूप लेस क्राउडेड प्लेस असते ही. असते आपलं
गर्दी असली तर असते, पण खूप लेस क्राऊडेड असते, कारण का जास्त लोक एवढं आतमध्ये येत नाहीत इगतपुरीला. पण आमचा प्रवास हा एक नंबर होता. टॉप व्ह्यू आणि टॉप राईड होती, मजा आली. आणि चला आता 5च मिनिटात मी पोहोचणार आहे आमच्या स्टे जवळ. आणि व्ह्यू तर एकच नंबर, आम्ही एन्जॉय करत आलो. जाम मस्त ट्रिप झाली, मजा आली. आता चला तुम्हाला माझा स्टे दाखवतो, आम्ही कुठला स्टे घेतलाय. तर चला या आता डायरेक्ट स्टेवरच भेटूया. तर आता आम्ही पोहोचलेलो आहोत बोधवेलीला, म्हणजे आमच्या इगतपुरीचं जे आमचं स्टे आहे तिथे. आणि तुम्हाला आता थोड्या वेळातच मी दाखवते की आमचे रूम्स कसे आहेत. तर चला आपलं चेक इन झालेलं आहे, आपलं प्री बुकिंग होतं. आता जाऊया रूमवर. तुम्हीच बाकी आहेत, जा गो गो. टू कोकणी कपल ब्लॉग. मी आहे प्रेरणाची बहीण आणि माझं नाव आहे मिनल. आणि आम्ही सर्व फ्रेंड्स सर्वजण बोधवेलीला एन्जॉय करायला आलेलो आहोत इगतपुरीला. सो आजपासून म्हणजे आता हे 2 दिवस आम्ही खूप 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 एन्जॉय करणार आहोत. सो प्लीज cheer up करा. हे असे वुडनचे कॉटेजेस आहेत आमचे. आणि थांबा तुम्हाला आतमधून